वर्सोवा पुलाजवळ सूर्या प्रकल्पाचं काम सुरू असताना 50 फूट खोल जमीन कोसळून दुर्घटना घडली आहे। या अपघातामध्ये एक पोकलेन आणि त्याचा चालक ढिगाऱ्याखाली अडकलेला आहे। या दुर्घटनेवेळी खचलेल्या जमिनीच्या शेजारी असलेला एक कंटेनर देखील या ढिगाऱ्यामध्ये कोसळला आहे। प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस एनडीआरएफच्या 2 टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाजवळ एक भीषण अपघात झालेला आहे। सूर्य प्रकल्पाच्या पाईपलाईनचं काम सुरू असताना संपूर्ण जमीन खचली गेलेली आहे। मी ताजी दृश्य दाखवतोय। हाच तो परिसर आहे आणि याच ठिकाणी काल संध्याकाळच्या सुमारास ही जमीन खचली होती। आपण दृश्यांमध्ये बघतोय संपूर्ण कंटेनर असेल किंवा जो मलबा आहे, जमीन आहे, ती संपूर्णपणे 50 फूट आतमध्ये खचली गेली। या मध्ये एक पोकलेन ही दबल्या गेल्या याची माहिती मिळते। हा कंटेनर गेला, त्याच्यामध्ये 5 ते 6 लोक होती, ती कशी बशी सुखरूप बाहेर पडलेली आहे। मात्र कंटेनरचा जो पोकलेनचा जो चालक आहे तो यामध्ये दबला गेला आहे आणि त्याच्या बचाव करण्यासाठी आता ही एनडीआरएफच्या 2 तुकड्या असतील, नायगाव पोलीस असतील, वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन जवान आहेत, ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अगदी सकाळपासून इथं बचाव कार्य सुरू आहे। मात्र संपूर्ण या बचाव कार्यात अडथळे येतात, त्यामुळे माती भराव केला जाणार आहे, एक रस्ता तयार केला जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा इथे हे रेस्क्यू ऑपरेशन करून जे आतमध्ये अडकलेला आहे त्याला बाहेर काढला जाईल। समोरच खाडी आहे, खाडी अगदी 200 फुटापासून अंतरावरती हा अपघात झालेला आहे। त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते।